हॅलो फ्रेंड्स, ऐश्वर्या क्रिएशनमध्ये मी ऐश्वर्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. क्रिसमससाठी खास असं क्रॉकेट बेल कशी बनवायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बनवायला अतिशय सोपी आणि पटकन होणारी अशी आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे घेतले 2 रंगांची लोकर आणि 12 नंबरची सुई. सुरुवातीला इथे आपल्याला मॅजिक रिंग घालून घ्यायची. मॅजिक रिंग मध्ये आता इथे आपल्याला 3 चेन घालून घ्यायचे आहेत. 1 2 आणि 3. त्यानंतर एक डबल क्रोशे घालून घ्यायचा आहे. डबल क्रोशे घालून झाल्यानंतर इथे आपल्याला एक चेन घालून घ्यायची आहे. त्यानंतर आता ह्या मॅजिक रिंग मध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे घालून घ्यायचे आहेत. 1 2. त्यानंतर इथे एक चेन घालून घेणार आहोत. अशा प्रकारे 2 डबल क्रोशे, एक चेन, असे एकूण आपल्याला 12 डबल क्रोशे इथे घालून घ्यायचे. बारा डबल क्रोशे म्हणजे इथे आपल्या एकूण 6 जोड्या तयार झाल्या. आता सुरुवातीला आपण तिथे 3 चेन घातल्या होत्या. त्या तिसऱ्या चेन मधून आपण इथे स्लिप स्टिच घालून लॉक करून घेणार आहोत. आता नेक्स्ट राऊंडच्या सुरुवातीला आपल्याला इथे 2 स्लिप स्टिच घालून घ्यायचे. 1 आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये अजून एक. त्यानंतर इथे आपण आता 3 चेन घालून घेणार आहोत. 1 2 आणि 3. त्यानंतर सेम स्पेस मध्ये आपल्याला एक डबल क्रोशे घालून घ्यायचा आहे. त्यानंतर एक चेन घालून घ्यायची आणि परत त्याच स्पेस मध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे घालून घ्यायचे. 1 2. त्यानंतर आता पुढच्या चेन स्पेस मध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे, एक चेन, 2 डबल क्रोशे घालून घ्यायचे. अशा प्रकारे हा राऊंड सुद्धा इथे आपण कंप्लीट करून घेणार आहोत. आता सगळ्यात शेवटी इथे आपण स्लिप स्टिच घालून लॉक करून घेणार आहोत. आता पुढच्या राऊंडसाठी मगासारखंच आपल्याला सुरुवातीच्या 2 टाक्यांमध्ये एक एक स्लिप स्टिच घालून घ्यायचं आहे. आता स्लिप स्टिच घालून झाल्यानंतर इथे आपल्याला 3 चेन घालून घ्यायचे. त्यानंतर सेम स्पेस मध्ये एक डबल क्रोशे घालून घ्यायचा आहे. त्यानंतर एक चेन घालून घ्यायची आणि त्याच चेन स्पेस मध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे घालून घ्यायचे. 1 2. त्यानंतर आता पुढच्या चेन स्पेस मध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे, एक चेन, 2 डबल क्रोशे घालून घ्यायचे. अशा प्रकारे हा राऊंड सुद्धा इथे आपण कंप्लीट करून घेणार आहोत. आता परत नेक्स्ट राऊंडच्या सुरुवातीला इथे आपल्याला 2 स्लिप स्टिच घालून घ्यायचे. स्लिप स्टिच घालून झाल्यानंतर 3 चेन घालून घ्यायचे. त्यानंतर सेम स्पेस मध्ये एक डबल क्रोशे घालून घ्यायचा आहे. परत एक चेन घालायची आणि 2 डबल क्रोशे सेम स्पेस मध्ये घालून घ्यायचे. 1 2. त्यानंतर आता ही स्पेस स्किप करायची आणि त्याच्या पुढच्या चेन स्पेस मध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे, एक चेन, 2 डबल क्रोशे घालून घ्यायचे.
त्यानंतर त्याच्या पुढची चेन स्पेस स्किप करून नेक्स्ट चेन स्पेसमध्ये आपल्याला परत 2 डबल क्रोशे, 1 चेन, 2 डबल क्रोशे घालून घ्यायचे। अशा प्रकारे हा राऊंड सुद्धा इथे आपण कंप्लीट करून घेणार आहोत। अशा प्रकारे इथे एकूण आपण 6 राऊंड कंप्लीट करून घेणार आहोत। आता तुम्ही बघू शकता इथे आपले 6 राऊंड करून कंप्लीट झालेले आहेत। आता आपल्याला पुढच्या राऊंडसाठी म्हणून इथे सुरुवातीला 2 स्लिप स्टिच घालून घ्यायचेत। स्लिप स्टिच घालून झाल्यानंतर इथे आपण 3 चेन घालून घेणार आहोत। त्यानंतर सेम स्पेसमध्ये आपल्याला 7 डबल क्रोशे घालून घ्यायचेत। 1 2 3 4 5 6 हे 6 डबल क्रोशे आणि पहिले 3 चेनचा 1 डबल क्रोशे असे म्हणून आपण इथे 7 डबल क्रोशे घालून घेतले। त्यानंतर आता ह्या नेक्स्ट स्पेसमध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याच्या पुढच्या चेन स्पेसमध्ये किंवा व्ही मध्ये आपल्याला आता इथे 7 डबल क्रोशे घालून घ्यायचे आहेत। सात डबल क्रोशे घालून झाल्यानंतर पुढच्या चेन स्पेसमध्ये आपण एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हा राऊंड सुद्धा इथे आपण कंप्लीट करून घेणार आहोत। शेवटच्या चेन स्पेसमध्ये 7 डबल क्रोशे घालून झाल्यानंतर पुढच्या चेन स्पेसमध्ये आपल्याला इथे सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये आपल्याला इथे स्लिप स्टिच घालून लॉक करून घ्यायचं आहे। आता मी इथे गोल्डन कलरचा थ्रेड अटॅच करून घेते आणि एक चेन घालून घेतली। त्यानंतर आता या प्रत्येक टाक्यामध्ये आपल्याला एक एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आहे। सिंगल क्रोशे घालून झाल्यानंतर आता पुढच्या ही जी खालची चेन स्पेस दिसतीये त्याच्यामधून आपण एक डबल क्रोशे घालून घेणार आहोत। आता पुढच्या टाक्यापासून परत आपल्याला सिंगल क्रोशे घालून घ्यायचे। त्यानंतर पुढच्या खालच्या चेन स्पेस मधून आपल्याला एक डबल क्रोशे घालून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हा राऊंड सुद्धा इथे आपण कंप्लीट करून घेणार आहोत। आता आपली बेल इथे बनवून तयार झालेली आहे। आता त्याला हँग करण्यासाठी म्हणून इथे आपल्याला हुक बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी मी इथे गोल्डन कलरची लोकर घेतली। आता सुरुवातीला आपल्याला इथे स्लिप नॉट घालून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे आपण आता 25 चेन घालून घेणार आहोत।
आता आपल्या 25 साखळ्या घालून इथे तयार झाल्यात. आता आपण हे बेलमध्ये अडकवून घेणार आहोत. आता तुम्ही बघू शकता क्रिसमस ट्रीसाठी सुंदर अशी बेल आपली इथे तयार झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.